गुड मॉर्निंग, कसे आहात? तर मी ना आली आहे इथून CSMTच्या इथून आणि ते मागे जो मेट्रोचा हे आहे ना स्टॉप, तिथे मला वाटतं कोणतरी येणार आहे म्हणून खूप सारा पोलीस बंदोबस्त आहे आणि असं रेड कार्पेट टाकून ठेवलं आहे. कधीतरी यार नॉर्मल लोकांसाठी पण टाका, बरं वाटेल आम्हाला पण कधीतरी रेड कार्पेटवरती चालल्यासारखं. पण नाही, हे सगळं नॉर्मल लोकांसाठी का असेल? म्हणजे आम्ही कोणच आहेत, राईट? हे कधीतरी लोक येणार, कधीतरी मुद्दामून असं दाखवणार की आम्ही मेट्रोमधनं बसतोय, आम्हाला लोकांची काळजी आहे. एवढी जर काळजी आहे तर तुम्ही रोज का नाही ट्रॅव्हल करत? रोज का नाही मेट्रोने ट्रॅव्हल करत? रोज तर तुम्ही तुमच्या AC गाडीमध्ये बसून ट्रॅव्हल करता, कधी नव्हतं तसं येतं आणि दाखवता. सिरियसली मला ना खरं खरं कधी कळतच नाही. खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत. जाऊ द्या, काय बोलू शकतो आपण? काहीच नाही बोलू शकत, कारण का इंडियामध्ये लोकांच्या मतांना एवढी व्हॅल्यू नाही आहे जेवढी बाकीच्या गोष्टींना आहे. ठीक आहे, सो लिव्ह इट. आज आहे मंगळवार आणि माझा आहे उपवास आणि काही ना काहीतरी कांड होतं माझ्या उपवासाच्या दिवशी. माहीत नाही, गणपती बाप्पा मला सांगतो, अगं तुला पाप केलेत, नको तर उपवास करून पण तुझे पाप फिटणार नाही. जोक्स पकडायचं काही, पण ना मी हे खूप ऑब्झर्व केले. पहिली मी ना सोमवारचे उपवास पकडायची, तेव्हा पण काही ना काहीतरी कांड व्हायचे. मी मंगळवारचे उपवास पकडायला सुरुवात केली, तेव्हा पण काही ना काहीतरी कांड व्हायचं. मला वाटतं देवाने ना मला जरा प्रॉब्लेमॅटिकच बनवलं आहे. ठीक आहे, आणि हे जे म्हणतात ना नंबर 8 आय एम नंबर 8 गाईज. 17 नंबर 8, शनी, केतू, सूर्य, म्हणजे माझ्या कुंडलीचे असे 12:30 वाजले की कोणी किती रिपेअर करायचा विचार केला तरी रिपेअर काय होणार नाही. आणि माझ्या कानाचा प्रॉब्लेम काय माहीत नाही, हे सारखं निघतंय. मी हसले की माझ्या कानातनं हे निघतं. आता याचा काय प्रॉब्लेम आहे हा माहीत नाही, बट ठीक आहे, लिव्ह इट. कायच करू शकतो आपण आयुष्यात. ठरवल्याचं हे ग्रहांनी मिळून हिची बँड वाजवायची, आता करणार काय? आय डोंट हॅव एनी ऑप्शन. जाऊ दे, आज जरा जास्त ब्लंटली बोलते. बोली ना, मंगळवार असलं की काहीतरी भूत संचारतं माझ्या अंगात. स्वतः चालू आहे, त्यात मला आज ऑफिसला उशीर झाला. आमची ट्रेन महान, आज सगळंच पाण्याबोळे पत्त्याबोळे म्हणायचं होतं मला. आजचा दिवसच माहीत नाही कसा सुरू झाला. चला ठीक आहे, भेटूया संध्याकाळी. डोकं जरा गरम आहे, भूक पण लागली. सकाळ 7 वाजल्यापासून उठले, काही खाल्लं नाही आहे, चहा पण केली नाही आहे. बघू आता काय करते ऑफिसमध्ये जाऊन मी. हो तर मी निघाली आहे ऑफिसमधनं. ठीक आहे, आज जरा लवकरच निघाली आहे, म्हणजे 5-10 मिनिटं कमी असते निघाली आहे, कारण का मला जायचं दाताच्या डॉक्टरकडे. तुम्ही बघू शकता माझा हा साईडचा फेस ना सुजला आहे, म्हणजे एका दाताला कीड लागली आहे आणि मी इग्नोर केलं. मी रॉयली त्याला एवढं इग्नोर केलं की तो दाता माझा 2 दिवसापासून मला काही खाऊन देत नाही आहे. आणि हे बघा, हे साईड पूर्ण सुजली अशी. मला वाटतं एखादी नस दबली गेली का काय माहीत नाही, पण खूप दुखतोय. जास्त बोलता येत नाही आहे. जेवण तर जेवलीच नाही आहे मी 2 दिवसापासून. डाळ भात खाते नुसता मी. रात्री पण फक्त थोडासा भात खाल्ला आहे मी, बाकी काहीच खाल्लं नाही आहे, कारण का खाताच येत नाही आहे काही. आता चालली आहे मी. एवढे छान ब्रेड आणून ठेवले ते सँडविच करण्यासाठी, आणि हे बघा हे असं सुजलं आहे, त्यामुळे पत्त्याबोळ. मला सँडविचेस खूप आवडतात. सँडविच, बर्गर, पिझ्झा इज माय लव्ह. इट्स माय लव्ह. मला कोणी ना काही नाही दिलं ना तरी चालेल. एक पगार जॉब काय करणार, फक्त एक घर चांगलंवालं. ठीक आहे, त्याच्यामध्ये अनलिमिटेड फूड आणि बुक्स. 3 गोष्टी. इट्स माय बेसिक नेसेसिटी. मी कपडे पण 10 वर्षापूर्वीचे वापरेल, काय फरक नाही पडत मला. पण एक चांगलं घर, हां, जिथून असं चांगला सनसेट सनराईज दिसेल. ठीक आहे, एखादी नदी असेल तरी चालेल, असं काही नाही आहे. पण बुक्स आणि फूड इज अ मस्ट. बाकी काही नको. हां, मुलं आहेत पण ती मोठी झाल्यावरती हा माझा रिटायरमेंटचा प्लॅन आहे. ठीक आहे, एक छान घर, बुक्स आणि माझं जेवण पण असं मला स्वतःचं गार्डन बनवायचं आहे. ऑर्गॅनिक फूड, ऑल ऑर्गॅनिक फूड. काय स्वप्न असतात यार माणसांची ना. ओ फक, सॉरी,
सॉरी कावळ्याची शी पडली आणि नेमकी माझ्या पायावरती पडली असती. बट थँक गॉड. असं म्हणतात चांगलं असं पैसे भेटतात, पण नको इथून घरी जास्तपर्यंत ती शी घेऊन बरं नाही पडणार ते. ठीक आहे, तर निघाली आहे. पहिली डॉक्टरचं जाणार दादाच्या, कारण का दात जोपर्यंत ठीक होतं तोपर्यंत जेवता येणार नाही. आणि मला माहिती आहे आज पूर्ण चेहरा सुटणार आहे, कारण का आता डॉक्टर खूप चांगला आहे. डॉक्टर चांगला आहे आणि ट्रीटमेंट पण चांगली करतो, पण महाग आहे. पैसे जातात यायचे 3-4 हजार रुपये डायरेक्ट टॉक असं मला आज ATMचा डन, पैसे कमी. ठीक आहे, चला भेटूया, बाय. पैसे मला ठीक आहे. माझी इथली साईड पूर्ण सुरली आहे. मला बोलता येतं डॉक्टरने इंजेक्शन देऊन मला क्लिनिक दिले जातात, त्यामुळे ना हे जरा सुरलं आहे. आणि मी चालली आहे भटवळीमधनं घाटकोपर स्टेशनला. आणि त्यातल्या त्यात माझा उपवास होता सकाळपासून, काही खाल्लं नाही. आणि त्या बोलीने मला एवढं आणि स्टेशन मला एवढं झिंझिन आलं ना, मला कळत नाही मी काय करावं. सिरियसली असं हे जड झालं. ठीक आहे. आणि काकांनी श्रद्धांजली लावली. तर एक गोष्ट छान आहे, स्वामींच्या फोटो मागे तो चाललं घरी जाऊन फक्त डाळ भात करून घेतलं, बघू जेवण बनवायचं. त्यानंतर आज कळालं मला की बस ट्रॅफिकमध्ये चढकली. सी यू सून गाईज, बाय. हॅलो पीपल्स, मला ना स्वेलिंग थोडी आता उतरली आहे. जो अॅनेस्थीशिया दिला होता ना, ज्याने माझा हा पूर्ण पाठ बधीर झाला होता. लिटरली मला काही कळत नव्हतं. मला इथे सारखी खाजू येत होती, तोंडामध्ये पण आतमध्ये खूप सारा त्रास होत होता. जिभेला मला जेवतानाही खूप त्रास झाला. माझं डोकं भणायला लागलं आहे, लिटरली भनभनता येते. इतकं दुखतं ना, मी सांगू शकत नाही की माझं डोकं इतकं दुखायला लागलं आहे. पण तरी पण हा जाताना माझा त्याला कीड लागली होती, कॅव्हिटी झाली होती. ठीक आहे. तोंड उघडलं ना, इथे इंजेक्शन दिलं होतं माझं त्याने, इथे असं आतमधून इथे इंजेक्शन दिलं होतं. भाई साहब, जो त्रास झाला आहे ना मला, सांगू पण शकत नाही आहे मी. तो मला बोलला की 2 दिवस बघा तुम्हाला कसं वाटतं आहे, जर दुखत असेल तर या, नाहीतर त्याने पेनकिलर दिलात. पण मी आता पेनकिलर येताना घ्यायची विसरली आहे. तर उद्या सकाळी ऑफिसला जाताना पहिला पेनकिलर घेईन आणि मग कामाला सुरुवात करेन. का तर माझं डोकं नाही दुखायचं थांबवते. आणि मी जोपर्यंत नीट झोपत नाही ना, मला नाही वाटत मी तर सकाळी उठून टिफिन करू शकते. नाही, आज मी टिफिन बनवलं होता, पण आज माझा उपवास होता, त्यामुळे मी काय टिफिन घेऊन गेली नाही आहे. आज सकाळी मस्त आलू पराठे बनवले होते मी, छान आलू पराठे बनवले होते. भाजी थोडी राहिली, इंजेक्शन दिलं ना तिथं खूप दुखतं आहे, तर आलू पराठे बनवले होते, मस्त झाले. भाजी राहिली आहे थोडीशी, तर माझा प्लॅन चालला आहे उद्या ब्रेडमध्ये ती भाजी भरून घेऊन जावेल, किंवा नाश्त्याला जॅम आणि ब्रेड घेऊन जावेल, किंवा मी दुसरं काहीतरी खाऊच शकत नाही आहे जास्त कडक किंवा काय, नाहीतर आपलं मस्तपैकी चहा बिस्किट खाईल. कारण का डॉक्टरने मला सांगितले जास्त चावायला लागेल असं काही खाऊ नका. त्यामुळे उद्या फक्त मी डाळ भात किंवा ज्यूसवरती राहणार आहे. डबा काही मी करायला उठणार नाही आहे, माझ्या अंगात ताकद नाही आहे उद्या उठायची. कारण का ज्या हिशोबाने माझा दात दुखताना मला नाही वाटत मी उद्या उठू शकते. सूज गेली आहे, पण तरी पण फरक दिसते तुम्हाला. इथे थोडी अजून सूज आहे आणि बोलताना पण मला जास्त त्रास होतो आहे. पण म्हटलं की ठीक आहे, अपडेट देऊया तुमच्या लोकांना की कसं वाटतं आहे. मी ना डॉक्टरला विचारलं होतं, तर डॉक्टरने सांगितलं इथे सगळ्यांना 4 दात असतात, मला 3च आहेत. म्हणजे मी बॉर्न डिफॉल्ट आहे, असं होत नाही डॉक्टर बोलला, पण माझ्या बाबतीत झालं. सो ह्या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन माझ्याच बाबतीत घडायच्यात. मी बोलले तुम्हाला प्रॉब्लेमच आहे, माझ्या प्रॉब्लेमच आहे. ठीक आहे, आता वाजले आहेत आय थिंक 11:15 वाजले. माझं सगळं काम आवरलं आहे. मी कपडे वाळत टाकलेत, धुवायचे कपडे हाताने उद्या धुईन किंवा परवा धुईन. मी आता काही धुत बसणार नाही आहे. मी 2 स्कार्फ घेतलेत, मी दाखवेल तुम्हाला. छान स्कार्फ आहेत, एक ब्लॅक आणि ब्लू कलरचा आणि एक ब्लू आणि व्हाईट कलरचा. मी घेतले, मला आवडले, म्हटलं ठीक आहे राहू दे.
दाखवेल मी तुम्हाला. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी प्लीज मला सांगा, मी तुम्हाला डिटेल्स देईन कमेंटमध्ये. ठीक आहे. मी बघते खूप सारे लोक व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही करते. गाईज प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही काही असे पण लोक आहेत जे सबस्क्राईब करून नंतर अनसबस्क्राईब पण करतात. आय डोंट नो वाय, बट ठीक आहे, चलता रहता है भाई साहब, जिंदगी आहे. आणि मी माझ्या नवीन बुकवरती काम करायला सुरुवात केली, क्राईम थ्रिलर जी मी बोलली होती ती. त्याचे 2 पार्ट पण लिहून झाले आहे. त्याचा पोस्टर पण बनवून झाला आहे माझा, थँक्स टू ChatGPT. पण हो, मदत केली ChatGPTने माझी भरपूर सारी इन्स्पिरेशनसाठी. पण बनवलं आहे, मस्त पोस्टर बनवलं आहे, शेअर करेन मी तुमच्याबरोबर. ठीक आहे, भेटूया लवकरच म्हणजे काय, उद्याच भेटूया. बाय गाईज, गुड नाईट.